ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा बुलंद आवाज। मुख्यमंत्री उद्दिष्टासाठी आमदार शिवाजी पाटलांची धडपड। अजित पवार यांची तिखट प्रत्युत्तर। रत्नागिरी नागपूर समांतर मार्ग अस्तित्वात असतानाही सरकारकडून 12 जिल्ह्यातील तब्बल 27,000 एकर जमीन संपादित करून 86,000 कोटी रुपये खर्चून शक्तीपीठ महामार्ग उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे। गेल्या 1.5 वर्षापासून शेतकरी या प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत आणि आता या आंदोलनाला ग्रामीण भागातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे। या पार्श्वभूमीवर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील हे मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधून स्वतःचे राजकीय वजन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या भावना पायदळी तुडवत आहेत असा आरोप होतो आहे। शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून ते भूलथापा आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांनी आंदोलन मोडण्याचा डाव आखत आहेत। या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं। तुमचं गाव शेतकऱ्यांमुळेच आहे। जर त्यांच्या विरोधात पातळी सोडून बोलणार असाल तर गाव उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ लागणार नाही असा जळजळीत इशारा त्यांनी दिला आहे। सामान्यांच्या जमिनी, जीवन, भविष्य धोक्यात घालणाऱ्या राजकीय प्रवृत्तीविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली आहे। शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जाण्यास सरकार सज्ज आहे का हा प्रश्न आता अनुत्तरित नाही असं सांगितलं। महानकरे न्यूजसाठी युवराज पाटील सरवडे। चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील हे अलीकडच्या काळामध्ये वैफल्यग्रस्त झालेले आहेत। उठसूट राजू शेट्टी साहेबांच्यावरती टीका करतायत। कधी राजू शेट्टी साहेबांना तोडपाणीवाले म्हणतात तर कधी हातभट्टीवाले म्हणतात। अहो आमदार साहेब, अखंड महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानला जाऊन विचारा राजू शेट्टी साहेब कोण आहेत। खरं तर तुमचीच आता चौकशी लावायला पाहिजे, कारण चंदगड विधानसभा मतदारसंघातला मतदार जाणतोय। मुंबईमध्ये तुम्ही कशासाठी गेला होता, कुठल्या पद्धतीच्या तुम्ही खंड्या गोळा केल्या, गोरगरिबांच्या जागा त्या ठिकाणी खाली करण्यासाठी कुणाकुणाकडून तुम्ही सुपाऱ्या घेतलेल्या होत्या, त्याचबरोबर तुळीच्या उसामध्ये कशासाठी तुम्ही लपून बसलेला होता। ज्यावेळी तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि तुम्ही आतमध्ये होता त्यावेळी तुमच्या एका हाताचं बोट कशासाठी तुटलं ते सुद्धा एकदा जनतेसमोर येऊन तुम्ही खरं मनातलं जे काय आहे ते एकदा बोलून दाखवा। परवाच एका कोल्हापूरच्या आमदारांना त्यांची जागा त्यांना आम्ही दाखवून दिलेली आहे। तुम्ही जर का यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टींच्या नादाला लागाल तर तुम्हाला उघडं पाडल्याशिवाय साहेब आम्ही राहणार नाही, एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आणि यापुढं शक्तीपीठ महामार्ग होणार नाही यासाठी राजू शेट्टी साहेब, आमची शक्तीपीठ महामार्ग कृती समिती आणि आम्ही सगळेजण याच्या विरोधात ठामपणानं राहू आणि देवाभाऊंचे तळवे चाटायचे आता बंद करा आणि एकदा तरी शेतकऱ्यांच्या बाजूला या, एवढंच तुम्हाला या निमित्ताने